मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 6.1 सुरू केलो आहोत. त्यामध्ये सुरुवातीचे 2 उदाहरणं मी कालच्या तासात घेतलेले आहेत. तिसरं गणित सेम होतं, तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं 4थं उदाहरण सुरुवातीची थोडीशी वेगळी आहे. त्यानंतर कालच्याच उदाहरणाप्रमाणे नंतर सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटाच्या किमती काढायच्या. कालच्या उदाहरणात आपण पाहिलं होतं की कुठल्या तरी एका ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची व्हॅल्यू दिलेली असताना एकतर आयडेंटिटीचा वापर करून किंवा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून पायथागोरसनुसार आपल्याला थर्ड साईड फाइंड करून ही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड करता येतात अशी उदाहरणं सोडवलं होतं. इथे पण त्या दोन्ही मेथडने उदाहरण सोडवता येतं, पण तत्पूर्वी आपल्याला जी किंमत दिलेली आहे ती कुठल्याही एका रेशोची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली नसून अशा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल आणि इक्वेशन सॉल्व केल्यानंतर यातून आपल्याला कोणत्या रेशोची व्हॅल्यू मिळते ते पाहू. हा दिलेलं इक्वेशन 5 सेक थिटा इज इक्वल टू, हा टर्म मायनसचा राईट साईडला गेल्यावर प्लस होईल, 12 टाइम्स कोसेक थिटा आणि +1 बेरीज तीच येणार. पुढे या दोघांमध्ये गुणाकार असतं, लक्षात घ्या. सेक थिटा हा कोसेक थिटा इकडे गुणाकारात आहे, जो इकडे भागाकारात येईल आणि 12 हा डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे. इथे कोणत्या एका पर्टिक्युलर रेशोची व्हॅल्यू ही 12/5 आलेली नाही. इथे 2 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो दिसत आहेत. मग आपल्याला या रेशोला सिम्प्लिफाय करता येईल का असा विचार करायचा. यांच्या किमती ठेवल्यानंतर पाहू काही सिम्प्लिफाय होतं का. बघा, मी काल सांगितल्याप्रमाणे मी जे लिहून दिलेलं होतं ते सर्व जर पाठ असेल तर आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतात. एकतर इन्व्हर्स पार्ट पाहिजे, त्यांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे त्या ठिकाणी रिलेशन पार्ट पाहिजेत आणि आयडेंटिटीज पार्ट पाहिजेत. इन्व्हर्सचा जर विचार केला आपण तर अशी उदाहरणं सोडवताना थोडंसं रफपणाचा वापर करावा लागेल. सेकचा इन्व्हर्स आहे 1/cos. सेक आणि कॉस इन्व्हर्स आहे. सेकची व्हॅल्यू आपण 1/cos थिटा ठेवू शकतो आणि इथे भागायले हे डिव्हिजन असेही लिहू शकतो. कोसेक आणि साइन इन्व्हर्स आहेत म्हणून कोसेकची किंमत 1/sin थिटा सबस्टिट्यूट करता येते. आणि मग इथे 1/cos थिटा जो डिव्हिजन आहे त्याचा इन्व्हर्स मल्टिप्लिकेशन होईल, म्हणून या डिवायझरचा इन्व्हर्स होईल sin थिटा अपॉन 1 आणि 1 × sin थिटा sin थिटा, 1 × cos थिटा cos थिटा. आणि बघा, साइन थिटाला जर कॉस थिटाने भागलो तर कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मिळतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर या दोघांचा भागाकार म्हणजे टॅन थिटा मिळतो. थोडक्यात ही 12/5 जी व्हॅल्यू आहे ती या सिम्प्लिफिकेशननुसार टॅन थिटाची व्हॅल्यू मिळेल आणि मग पुढे कालच्या उदाहरणाप्रमाणे सेम रीत करून आपल्याला पुढील ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे किमती काढता येतील. बघा, ही सर्व रीत इथे करायची आपल्याला. या सेक थिटाची व्हॅल्यू 1/cos थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटाची व्हॅल्यू 1/sin थिटा इज इक्वल टू 12/5. लक्षात घ्या, अशी उदाहरणं सोडवताना जॉमेट्रीमध्ये तुम्हाला माहित आहे जे नवीन स्टेप्स करतो आपण त्याचं जे रिझन असतं ते तिथे लिहित असतो. हे 1/cos थिटा का ठेवलं हे लिहू शकतो आपण. बिकॉज सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. याच्यासाठी मार्क नसतात, पण आपल्याला पुढे अभ्यास करत असताना किंवा उत्तर इम्प्रेसिव्ह हो यासाठी हे लिहायचं असतं. आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू 1/sin थिटा. या 2 किमती इथे ठेवलो आणि मग 1/cos थिटा हे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होईल
साइन थिटा डिवायडेड बाय 1, हे छेदात 1 लिहिण्याची गरज नाही, 12/5 या दोघांचा प्रॉडक्ट साइन थिटा, डिनॉमिनेटर येईल कॉस थिटा इज इक्वल टू 12/5 आणि मग या दोघांचा भागाकार म्हणजे टॅन थिटा असतं, म्हणून टॅन थिटा इक्वल टू 12/5. मग हा टॅन थिटा आला कुठून, त्याचं कारण इथे लिहायचं आहे, कारण साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा आहे हे आपण पाहिलेलं आहे, म्हणून आपण या भागाकाराची किंमत इथे टॅन थिटा सबस्टिट्यूट केल्यानंतर ही व्हॅल्यू मिळते. आणि मग ही जी स्टेप आलेली ही कालच्या उदाहरणांची स्टेप आहे. याच्यानंतर तुम्ही राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून पुढच्या किमती काढू शकता, किंवा त्याच्यापेक्षा सोपं आहे आयडेंटिटीचा यूज करून पुढच्या किमती काढू शकता. ठीक आहे. मग आता आयडेंटिटी कोणती वापरायची आहे पहा. टॅन इन्क्लूड असलेली आयडेंटिटी कोणती आहे, 3 आयडेंटिटी आहे. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, आणि नंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे तोंडपाठ पाहिजेत लक्षात घ्या. आणि मग टॅन थिटा इन्क्लूड असलेला जो आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये सेक थिटा असेल, आणि मग आपल्याला मिळेल सेक थिटाची किंमत. वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, किंवा ही साईड लेफ्ट साईडला लिहून ही साईड राईट साईडला लिहिलं तरी चालतं. 1 प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू 12/5 फुल ब्रॅकेट स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25 सेक स्क्वेअर थिटा. सिम्प्लिफाय करायचे, 25 1 जा 25 प्लस 144 यांची सम येतं 169 डिवायडेड बाय 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, सेक थिटा इज इक्वल टू 13/5 ही मिळाली सेक थिटाची व्हॅल्यू. आता याच्यानंतर कॉस थिटा फाइंड करायचं आणि साइन थिटा फाइंड करायचं. मग कॉस थिटा फाइंड करण्यासाठी या सेकचा यूज होतो, कारण सेक आणि कॉस हे एकमेकाच्या इनव्हर्स आहेत, म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा, कारण दोघं एकमेकाच्या इनव्हर्स आहेत. आणि मग या सेक थिटाची किंमत इथे आपण फाइंड केलो 13/5. आणि लक्षात घ्या हे 1 इथे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होतं, 13/5चा 5/13 होतो. ही स्टेप न करता डायरेक्ट केलं तरी चालतं. 13/5चा इनव्हर्स 5/13 इंटू 1 डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालतं. 5/13 ही व्हॅल्यू आहे कॉस थिटाची. इथे कॉस थिटा मिळाला, इथे सेक थिटा मिळाला. आता यात राहिलेलं आहे साइन थिटा. तर साइन थिटा इन्क्लूड असलेल्या आयडेंटिटीचा वापर करू शकता, किंवा आपल्याला इथं मी सांगितल्याप्रमाणे हे साइन भागिले कॉस म्हणजे काय आहे, टॅन. मग आपल्याला साइन भागिले कॉस बरोबर हे टॅन जर इक्वेशन लिहिलं तर टॅनची किंमत माहित आहे, कॉसची किंमत इथे माहित झालेली आहे, आणि मग फाइंड करता येतं साइन. दोन्ही पद्धतीने चालतं, आयडेंटिटीचा यूज करूनही चालतं, किंवा या रिलेशननुसार सुद्धा चालतं. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आयडेंटिटी, त्यानुसारही ही व्हॅल्यू फाइंड करता येतं. मग हा भागाकारात इकडे गुणाकारात होतो. साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा, आणि मग यामध्ये टॅन थिटा आणि कॉस थिटा दोघांच्या किमती माहित आहेत. टॅन थिटाची व्हॅल्यू 12/5 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू 5/13. 5 युनिट होती आणि मग राईट 12/13 ही व्हॅल्यू आहे साइन थिटाची. अशा प्रकारे साइन थिटा इज इक्वल टू मिळतोय 12/, हा झाला साइन थिटा, इथे मिळतोय कॉस थिटा, इथे मिळाला सेक थिटा. सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा
या तिन्ही किमती आपण काढलं. फक्त सुरुवात याची वेगळी आहे. हा एवढा पार्ट फक्त इथपर्यंत वेगळा आहे, बाकी सर्व आपण कालच्या उदाहरणातलीच रीत केली. पहा इथे टॅन थीटाची व्हॅल्यू 1 दिलेली आहे आणि यावरून आपल्याला या राशीची किंमत काढायची आहे. मग ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला यातल्या थीटाची व्हॅल्यू जर माहीत झाली तर पुढे सोपं होईल. मग टॅन थीटा 1 दिलेलं आहे. टॅन थीटा इज इक्वल टू 1 हे गिवन आहे. पण अकॉर्डिंग टू टेबल टेबल आपण पाहिले पहा. टॅनच्या किती डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे हे आपल्याला माहित पाहिजे. बट टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1 वाटल्यास ते रिझल्ट येऊ शकतं फ्रॉम टेबल. नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे टॅन थीटाची व्हॅल्यू 1 आहे, पण आपल्याला माहित आहे टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे राईट साइड इक्वल आहेत. मग या थीटाची व्हॅल्यू काय असेल इथे? ऑब्विसली 45 डिग्री असेल. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. आपल्याला इथे यातल्या थीटाची व्हॅल्यू मिळते. आणि मग थीटा मिळाल्यानंतर थीटाची व्हॅल्यू जर इथे ठेवलो आपण तर sin 45 मिळते. sin थीटाची व्हॅल्यू काय मिळते? 45, म्हणजे sin 45. आणि मग sin 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. त्याच्यानंतर cos, ह्या सगळ्या किमती जर आपण लिहून घेतलो तर पुढे सोपं होईल. cos 45 ची व्हॅल्यू पण 1/√2 आहे. त्याच्यानंतर तिसरी किंमत आहे sec थीटा. sec 45 ची व्हॅल्यू, sec कोणाचा इनव्हर्स आहे? cos चा इनव्हर्स आहे, लक्षात घ्या. cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि मग याचा इनव्हर्स काय येतो? √2/1 म्हणजेच √2. त्याच्यानंतर cosec थीटा, cosec 45 थीटाची किंमत ठेवतो. cosec कोणाचा इनव्हर्स आहे? sin चा इनव्हर्स आहे. sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 म्हणून cosec 45 ची व्हॅल्यू त्याच्या इनव्हर्स √2/1 म्हणजेच √2. मग आता यानंतर या राशीमध्ये किमती ठेवायच्या. इथूनच घेतोय मी हे. यामध्ये आपण किमती ठेवतो. ही राशी लिहायची आणि मग यात किमती ठेवायच्या. sin थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू 45 हे, तर sin 45 ची व्हॅल्यू इथे ठेवायची 1/√2 प्लस cos 45 ची व्हॅल्यू प्लस 1/√2 डिवायडेड बाय sec थीटाची व्हॅल्यू, sec 45 ची व्हॅल्यू √2 प्लस cosec 45 ची व्हॅल्यू √2. आता सिंप्लिफाय करायचं. हे न्यूमरेटर मध्ये या दोन फ्रॅक्शनची ॲडिशन आहे. डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर √2 ॲज इट इज लिहिला आणि न्यूमरेटर 1 + 1 ची बेरीज 2. इथून डिव्हिजन इज इक्वल टू, हे लाईक सर्ट्स आहेत यांची बेरीज येतं 2√2 आणि मग हे 2/√2 हे डिव्हिजन मल्टिप्लाय होईल. 2√2 चा इनव्हर्स होईल 1/2√2. या अंशातले 2 छेदातले 2 कॅन्सल होतील. हा 1 √2 × √2 चा गुणाकार 2 येतो. म्हणून शेवटी ही राशी लिहायची sin थीटा प्लस cos थीटा अपॉन sec थीटा प्लस cosec थीटा इज इक्वल टू 1/2. ही या राशीची किंमत मिळाली. आता या पुढच्या प्रश्नात मात्र ही फार महत्त्वाची उदाहरण आहेत. पहा, प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. ही उदाहरणं अशी आहेत, लक्षात घ्या. यांना सोडवायला वेळ कमी लागतो आणि मार्क्स मात्र जास्त असतात, त्यांना वेटेज जास्त असतात.
आणि अशी उदाहरणं सोडवण्यासाठी मात्र आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रिक रेशोमधले परस्पर संबंध म्हणजे कोण कोणाच्या इन्व्हर्स आहे, कॉम्प्लिमेंटरीची व्हॅल्यू काय असते, आयडेंटिटीजच्या किमती काय असतात, हे आपल्याला तिथे सबस्टिट्यूट करता आलं पाहिजे. तर ही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला सहजरित्या सोडवतात. बघा या उदाहरणामध्ये प्रूव्ह दॅटमध्ये दोन साईड जे असतात, लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड, ह्या दोन इक्वल दाखवायचे असतात. लक्षात घ्या, हे दोघांमध्ये इक्वॅलिटी हे चिन्ह आहे, याचा अर्थ हे दोन्ही साईड इक्वल आहेत. आता आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते इक्वल वाटत नाहीत, पण त्यांना सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला ते दोन्हीच्या किमती सेम दिसतात आणि मग म्हणू शकतो LHS इक्वल टू RHS. आणि मग खूप सोपं गणित आहे हे. बघा sin स्क्वेअर थिटा प्लस या दोघांचा गुणाकार इथे ऍड करायचा. आपण जसं या दोघांची बेरीज करतो, 7×5 = 35, 35 4 मध्ये ऍड करतो आणि डिवायडेड बाय 7 ला 7. सेम या दोघांचा गुणाकार याच्यामध्ये ऍड करायचा. मग या दोघांचा गुणाकार काय येतो? cos थिटा इंटू cos थिटा. जसं 4 × 4 4 चा वर्ग, तसं cos थिटा इंटू cos थिटा cos स्क्वेअर थिटा आणि अपॉन cos थिटाला cos थिटा. सिंपल. आता लेफ्ट साइड लिहायचं आहे, सॉरी राईट साइड लिहायचं नाही, आपण फक्त LHS सोडवायचं. हे लेफ्ट हँड साइड सोडवत जायचं. एक वेळ अशी येतं की ती किंमत ही राईट हँड साइडच असतं, म्हणजेच LHS इक्वल टू RHS मिळतं. मग बघा आता लक्षात आलं पाहिजे तुम्हाला या बायनोमियलची व्हॅल्यू काय ठेवू शकतो आपण. मग बाय आयडेंटिटी sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून या बायनोमियलची व्हॅल्यू मी 1 ठेवू शकतो बाय आयडेंटिटी. समोर रिझन लिहूया आपण, अपॉन cos थिटा. मग या ठिकाणी हे 1 आलं कुठून, त्याचं कारण इथे लिहायचं. कारण sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे आणि म्हणून या बायनोमियलची किंमत 1 ठेवलं. आणि मग बाय इनवर्स 1/cos थिटा म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे cos आणि sec हे एकमेकाचे इनवर्स आहेत आणि म्हणून 1/cos थिटाची व्हॅल्यू sec थिटा आपल्याला सबस्टिट्यूट करता येतं. इथे पण रिझन लिहू शकतो आपण, बिकॉज 1/cos थिटा इज इक्वल टू sec थिटा. आणि मग बघा हीच राईट साईडची किंमत आहे, म्हणून इथे लिहिता येईल LHS हे sec थिटाला इक्वल टू RHS पण sec थिटाचा आहे, म्हणून LHS इक्वल टू RHS. म्हणजे दोन्ही साईड इथे इक्वल झाले, याचा अर्थ हा इक्वेशन इथे इक्वल प्रूव्ह झाला. पहा अजून एक सोपं उदाहरण आहे. असे उदाहरण सोडवताना सुरुवातीला 2 मिनिटं वेळ देऊन आपल्याला थोडंसं निरीक्षण करून विचार करावा लागतं की आपल्याला जी राईट साईडमध्ये व्हॅल्यू मिळवायची आहे त्या लेफ्ट साईडची सिम्प्लिफाय करून ती कशी मिळेल. मग यासाठी याच्यामध्ये कोणाकोणाच्या किमती आपण सहजरित्या बदलू शकतो हे थोडंसं थांबून विचार केल्यावर आपल्याला लक्षात येईल. बघा यामध्ये तुम्ही इनव्हर्सचा वापर करू शकता, आयडेंटिटीचा वापर करू शकता, कॉम्प्लिमेंटरी अँगलचे रिलेशन्स वापरू शकता, बरोबर आहे, किंवा साइन भागिले कॉस टॅन असतं, त्याच्या उलट कॉस भागिले साइन कॉट असतं. हे सबस्टिट्यूशन तुम्ही करू शकता. आणि हे उदाहरण सोडवताना लक्षात घ्या, मी ज्या रीतीने सांगतोय त्याच रीतीने तुम्ही हे प्रूव्ह केलं पाहिजे असं कंपल्सरी नाही. जर हे उदाहरण अजून वेगळ्या सबस्टिट्यूशन करून जर उत्तर येत असेल, इक्वॅलिटी येत असेल तरीही चालतं. मग यामध्ये हा ब्रॅकेट पहा, 1 + tan स्क्वेअर थिटा हा आयडेंटिटी मध्ये असलेला त्या ठिकाणी भाग आहे. जसं 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. म्हणून इथे लेफ्ट हँड साइड फक्त सोडवायचं, असं लिहून घ्यायचं, कंपल्सरी आहे. लेफ्ट हँड साइड cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर थिटा. आता राईट साइड लिहायचं नाही, आपण फक्त लेफ्ट साइड सोडवत आहोत. मग cos स्क्वेअर थिटा इंटू
1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू बाय आयडेंटिटी सेक स्क्वेअर थिटा ठेवायची आहे आणि मग रिझल्ट लिहायचं आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणून आपण या ब्रॅकेटची किंमत सेक स्क्वेअर थिटा सबस्टिट्यूट केली आणि मग बघा हे असं माहिती आहे आपल्याला a चा स्क्वेअर इंटू b चा स्क्वेअर जर असेल घातांकामध्ये तर हा a आणि b चा गुणाकार करून हा स्क्वेअर कॉमन घेतला जातो. तसं या दोघांचा स्क्वेअर आहे म्हणून कॉस थिटा इंटू सेक थिटा हा स्क्वेअर मी या नियमाप्रमाणे कॉमन घेतोय. आणि मग बघा या दोघांचा काय संबंध आहे हे चटकन लक्षात आलं पाहिजे. हे दोघं एकमेकाचे इनव्हर्स आहेत. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स का म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स? कारण त्यांचा गुणाकार 1 येतो. 4/7 आणि 7/4 यांचा गुणाकार 1 येतो म्हणून यांना मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतात. कळलं? तसं या दोघांचा गुणाकार 1 येतो म्हणून यांना मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतात. मग हे दोघं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत म्हणून या ब्रॅकेटची किंमत 1 आणि याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 ही व्हॅल्यू आली LHS ची. ठीक आहे. मग इथे जे आपण 1 आणलो हे 1 आलं कुठून? इथे लिहायचं आहे बिकॉज सेक थिटा इंटू कॉस थिटा म्हणजेच कॉस थिटा इंटू सेक थिटा हे एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहेत म्हणून यांचा गुणाकार 1 आहे. याचा अर्थ या ब्रॅकेटची किंमत 1 आणि मग 1 चा स्क्वेअर 1 हे LHS आहे आणि RHS पण 1च आहे म्हणून शेवटी LHS इक्वल टू RHS हे इथं प्रूव्ह झालं.